जामनेर तालुक्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल घेण्यासाठी लागणाऱ्या रांगा अद्यापही कमी झालेल्या नाहीत। गेल्या 7 दिवसांपासून काही पेट्रोल पंपावर डिझेल कॅनमध्ये भरून नेण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी झुंबड उडत आहे। आज सकाळी जामनेर शहरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये वाद निर्माण झाला। आधी मला की आधी तुला असा वाद होता। नंबरमध्ये असलेल्यांना डिझेल मिळत नसल्याने हा वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे। डिझेल कॅनमध्ये भरून घेऊन जाणारे जे शेतकरी असतात त्यांनी गेल्या 4 दिवसापासून मोठ्या संख्येने डिझेल मिळवण्यासाठी पंपांवर गर्दी केली आहे। सध्या शेतीचा हंगाम असल्याने पेरणीपूर्व मशागतीसाठी डिझेलची आवश्यकता पडते हे वेगळे सांगण्याची गरज नाही। मात्र असेही ऐकायला मिळाले आहे की काही नागरिक ज्यांना डिझेलची गरज नाही तेही कॅन घेऊन डिझेल पंपावर डिझेल घेतात व बाजारात त्याचा काळ्या बाजाराने विक्री करतात। याची चौकशी पुरवठा विभागाने करणे गरजेचे आहे। यामुळे होत आहे की असे की जे खरे गरजू शेतकरी आहेत किंवा ट्रॅक्टर चालक आहेत त्यांना डिझेल मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे। तहसील कार्यालयाने पुरवठा विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे। गेल्या 3 दिवसापासून पुन्हा डिझेल व पेट्रोलसाठी रांगा लागलेल्या आहेत। हे टाळण्यासाठी प्रशासनाने एक मोहीम राबवली पाहिजे। प्रत्येक पेट्रोल पंपावर त्यांच्याकडे असलेल्या साठ्याची माहिती दर्शवणारा फलक लावला पाहिजे, हे आज गरजेचे आहे। एकीकडे प्रशासन म्हणते की मुबलक साठा आहे, दुसरीकडे पेट्रोल व डिझेल पंपावरील गर्दी काही कमी होत नाही। असे होण्यामागची कारण प्रशासनाने शोधली पाहिजेत। डिझेलची गरज शेतकऱ्यांना आहेच, त्यात मुळीच शंका नाही। मात्र डिझेलचा पुरवठा नियमित झाला पाहिजे हेही तितकेच खरे आहे। शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरची आवश्यकता भासत असल्याने ट्रॅक्टरला डिझेल असणे गरजेचे आहे। यावर काहीतरी सन्मान्य तोडगा निघाला पाहिजे।